जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. याचा परिणाम दोन्ही देशातील व्यापारावर झालाय. दोन्ही देशांनी एकमेकांसोबतचा व्यापार बंद केलाय. याचा परिणाम कशावर होईल, यानंतर कोणकोणत्या वस्तू महाग होणार आहेत, त्याचा व्यापारावर कसा परिणाम होणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर सुकामेवा खरेदी करतो. भारतीय बाजारपेठेत सुकामेवा खूप लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सोबतच्या व्यापारात बदल झाल्यामुळे भारतातील सुकामेवाच्या किमतीतही बदल होऊ शकतो. त्यामुळे भारतात सुकामेवा मोठ्या प्रमाणात महाग होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर सैंधव मीठ खरेदी करतो. भारतातील सैंधव मीठ पूर्णपणे पाकिस्तानातून येते, कारण पाकिस्तान हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे सैंधव मीठ मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे भारतात सैंधव मीठ महाग होण्याची शक्यता आहे. भारतात चष्म्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्स देखील पाकिस्तानमधून खरेदी केल्या जातात. भारतीय बाजारपेठेत उत्पादित होणाऱ्या ऑप्टिक्सला मोठी मागणी आहे. आता सरकारच्या मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानची संबंध संपुष्टात आल्यानंतर भारतात ऑप्टिकल लेन्स महाग होऊ शकतात. सिमेंट, मुलतानी माती आणि चामड्यांवरही याचा परिणाम होणार आहे. भारत पाकिस्तानमधून फळे, सिमेंट, मुलतानी माती, कापूस, स्टील आणि चामड्याच्या वस्तूंची आयात करतो. ही सर्व उत्पादने पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर भारतात येतात. पण आता भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारात बदल होऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी महाग होऊ शकतात.